नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। गुन्हा घडून गेल्यानंतर त्यावर काथ्याकूट करण्यापेक्षा गुन्हा घडण्याआधीच तो घडूच नये म्हणून घेतलेली खबरदारी आणि गुन्हा घडण्यास केलेला अटकाव सर्वथा प्रशंसनीय मानला जातो। सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनं पोलिसांनी असंच सजग कर्तव्य बजावणं जनतेला अपेक्षित असतं आणि पोलीस दलाच्या कुटुंब प्रमुखाचा जर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्याच्या यंत्रणेवर वचक असेल तर नियुक्त अधिकारी आणि अंमलदार देखील वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना न होऊ देता आपलं कर्तव्य चोख पार पाडतात आणि त्यातून गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश येते। याचं सलग दुसरं उदाहरण नाशिक रोड पोलिसांच्या या कामगिरीतून समोर आले। काही दिवसांपूर्वी नाशिक रोड पोलीस गुन्हे शोध पथकाच्या सतर्कतेमुळे पळसे शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं होतं आणि आता पुन्हा एकदा दरोड्याच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील 7 सराईत संशयितांपैकी 4 जणांना एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, 2 धारदार शस्त्र आणि दरोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यासह वालदेवी परिसरातून अटक करण्यात यश आलंय। यामुळे दुसरा दरोडा नाशिक रोड परिसरामध्ये होता टळला असून नागरिकांनी पोलिसांना या कामगिरीबद्दल धन्यवाद दिले। सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी या संदर्भात माध्यमांना विस्तृत माहिती दिली। काल दिनांक 30/9/2025 रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये काही इसम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून झाडाझुडपामध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती। त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक श्री सपकाळे यांना दिली होती आणि त्यानंतर मग डीपी पथक यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं। डीपी पथकाने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाझुडपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणी 4 आरोपी हे मिळून आलेले आहेत व 3 इसम हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत। जे इसम ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं तेजस गांगुर्डे, रहमान शेख, समीर शेख व गौरव बाविस्कर हे आहेत। त्यांच्याकडनं एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, 2 धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे। हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे। या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक रोड परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन व इस्पेशली डीबी स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे। या सगळ्या कारवाईमध्ये नाशिक रोड PI श्री जितेंद्र सपकाळे, PI बडेसाहेब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी, PSI संदीप पवार व संपूर्ण डीबी स्टाफ यांनी मोलाचे सहभाग घेतलेला आहे। या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो। हे सर्व जे आहेत हे सराईत आरोपी आहेत, त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत सर्वात आम्ही पुढचा तपास। दरम्यान नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या कुशल प्रशासकीय मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, त्यांचे सहकारी अधिकारी बडेसाहेब नाईकवाडे, प्रवीण सूर्यवंशी, संदीप पवार, पंडित आहिरे आणि अंमलदार विशाल देवरे, विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे, विशाल कुंवर, समाधान वाजे, अजय देशमुख यांनी या केलेल्या कामगिरीमुळे नाशिक पोलीस दलाचा लौकिक उंचावला गेला असून सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। जनमत मराठी वाहिनीकरिता ब्युरो चीफ RR पाटील, नाशिक रोड, नाशिक।